आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी राज्यातल्या साखर कारखान्यांच्या संदर्भात। इतिहासात पहिल्यांदाच साखर कारखान्यांच्या बाबतीत जाहीर आणि ठोस भूमिका घेण्यात आली आहे। शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कारखान्यांची साखर आयुक्तालयाकडून थेट यादी जाहीर करण्यात आली। पहिल्यांदाच अशा प्रकारची थेट यादी जाहीर करण्यात आली आहे। साखर आयुक्तालयाने 44 साखर कारखाने लाल यादीत समाविष्ट केलेत आणि या कारखान्यांना ऊस घालताना शेतकऱ्यांनी ही यादी लक्षात घ्यावी असं आवाहन साखर आयुक्तांकडून करण्यात आलं आहे। महत्त्वाचं म्हणजे अनेक पुढाऱ्यांच्या कारखान्यांचा यात समावेश आहे। हे काही वानगी दाखल उदाहरणं नावं घ्यायची तर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, सुभाष देशमुख, हर्षवर्धन पाटील, समाधान आवताडे, भालके, विजयसिंह मोहिते पाटील अशा दिग्गज नेत्यांशी संबंधित कारखान्यांचा या यादीमध्ये समावेश आहे। ज्या शेतकऱ्यांनी 2 वर्षापूर्वी ऊस लावला आणि आडसाली ऊस जाऊन आता 1 वर्ष झालं, त्याला जर 2.5 वर्षांनी पैसे मिळणार असतील तर हे काही बरोबर नाही। आणि म्हणून मी पण विनंती केली मंत्री समितीला की हे स्पष्टपणे आता चांगले कारखाने कोणते आणि वाईट कारखाने कोणते हे शेतकऱ्यांच्या समोर येण्याची गरज आहे। आणि तसं जर नाही केलं आपण तर विनाकारण दरवर्षी हजारो शेतकरी फसत जातील, तेच मोर्चे काढतील, तेच उपोषण करतील, म्हणजे कारखाने पण पैसे देऊ शकत नाहीत आणि शेतकऱ्याचं मात्र नुकसान होतं आहे। हे मला असं वाटतं एकदा पारदर्शक पद्धतीने समाजाच्या समोर यायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही ही ऑर्डर काढली आहे। त्यामुळे सहकार आयुक्तांनी असं म्हटलंय की हे ब्लॅकलिस्टेड साखर कारखाने आहेत आणि त्यांची नावं शेवटी जाहीर करावी लागली, कारण हे सातत्यानं होत होतं। अनेक वर्षांचीही खरं तर शेतकरी संघटनांची सुद्धा मागणी होती की ही नावं एकदा जाहीर करून टाका, जे जे आहेत की ज्यांनी शेतकऱ्यांचे पैसे थकवलेत किंवा त्यांना काळ्या यादीत टाका। अर्थात या साखर कारखान्यांनी ऊस खरेदी करू नये किंवा त्यांच्यावर अन्य दंडात्मक प्रकारची कोणतीही कारवाई साखर आयुक्तांकडून सुचवण्यात आलेली नाही, पण ही यादी जाहीर करण्यात आली आणि शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले की अनेकदा या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचे चुकारे दिलेले नाहीत, मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे। त्यामुळे तुम्ही जर का या साखर कारखान्यात ऊस घालणार असाल तर एकदा ही यादी तपासून पहा आणि मगच ठरवा की या साखर कारखान्यात ऊस घालायचा किंवा नाही। त्यामुळे महाराष्ट्राच्या सहकाराच्या आणि साखर कारखान्यांच्या इतिहासातला हा एक मोठा निर्णय। शेतकऱ्यांची फसवणूक करणारे साखर कारखाने या हेडखालती साखर कारखान्यांची एक थेट यादीच जाहीर करण्यात आली आहे आणि या यादीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगण्यात येणार आहे की तुम्ही जर का या साखर कारखान्यात तुमचा ऊस गाळपासाठी घालणार असाल तर एकदा तपासा तुम्ही ज्या साखर कारखान्यात ऊस गाळपासाठी घालताय तो साखर कारखाना ब्लॅकलिस्टेड आहे किंवा नाही। आपण पुन्हा एकदा पाहूयात, मगाशी आपण पाहिली प्रतिक्रिया ती की सहकार आयुक्तांनी नेमकं काय म्हटलंय ते। ज्या शेतकऱ्यांनी 2 वर्षापूर्वी ऊस लावला आणि आडसाली ऊस जाऊन आता 1 वर्ष झालं, त्याला जर 2.5 वर्षांनी पैसे मिळणार असतील तर हे काही बरोबर नाही। आणि म्हणून मी पण विनंती केली मंत्री समितीला की हे स्पष्टपणे आता चांगले कारखाने कोणते आणि वाईट कारखाने कोणते हे शेतकऱ्यांच्या समोर येण्याची गरज आहे। आणि तसं जर नाही केलं आपण तर विनाकारण दरवर्षी हजारो शेतकरी फसत जातील, तेच मोर्चे काढतील, तेच उपोषण करतील, म्हणजे कारखाने पण पैसे देऊ शकत नाहीत आणि शेतकऱ्याचं मात्र नुकसान होतं आहे। हे मला असं वाटतं एकदा पारदर्शक पद्धतीने समाजाच्या समोर यायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्ही ही ऑर्डर काढली आहे। वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले तर वैभव, काय सांगशील, एक मोठा निर्णय साखर आयुक्तांचा? अत्यंत मोठा निर्णय। राज्याच्या साखर उद्योगाच्या इतिहासात पहिल्यांदा ही अशी गोष्ट घडते। एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, महाराष्ट्राची साखर कारखानदारी ही पूर्णतः राजकीय स्वरूपाची आहे। फार थोडे पूर्ण व्यावसायिक असलेले लोक या साखर उद्योगामध्ये
90% लोक हे राजकीय पुढारी आहेत आणि त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जी पारदर्शक निर्णय यायला हवे असतात ते येत नाहीत. शेतकरी संघटना गेली कित्येक वर्ष ही मागणी करत होत्या दरवर्षी साखर आयुक्तालयाकडून याची घोषणा केली जावी, कुठले कारखाने हे उत्तम आहेत, कुठले कारखान्यांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली आणि शेतकऱ्यांनी तिथं ऊस घालू नये. दरवर्षी काय व्हायचं, कारखाने जे राजकीय पुढाऱ्यांचे कारखाने आहेत ते एनकेन प्रकारे शेतकऱ्यांना वेगवेगळी प्रलोभनं दाखवून ऊस जो आहे तो त्यांच्याकडं मागवून घ्यायचे आणि FRP जे आहेत त्या शेवटपर्यंत दिल्या जात नव्हत्या. आत्तापर्यंत जवळपास 300 कोटीची FRP जी आहे ती थकीत आहे आणि साधारण 40 कारखान्यांवरती RRC म्हणजे जप्तीची कारवाई जी आहे ती साखर आयुक्तांनी केलेली आहे. तिथल्या स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी आता त्या जप्तीसाठी परवानगी द्यायची असते, त्यानंतर त्याचा लिलाव करून शेतकऱ्यांचे पैसे जे आहेत ते द्यायचे असतात. मात्र ही अत्यंत वेळखाऊ आणि किचकट प्रक्रिया आहे. ही फार मोठ्या प्रमाणावरती राबवली जात नाही अनेकदा आणि त्याचा परिणाम असा होतो ज्या शेतकऱ्यांचे पैसे दरवर्षी बुडतात त्यांना त्याचा मोबदला मिळत नाही. या सगळ्या नंतर वाढणाऱ्या किचकट अडचणी ज्या आहेत त्या थांबवण्यासाठी सुरुवातीलाच हंगामाच्या सुरुवातीला जर साखर आयुक्तालयाने दरवर्षी कुठले कारखाने हे उत्तम स्थितीत आहेत आणि कुठले कारखाने हे उत्तम स्थितीत नाही आहेत याचा एक अंदाज शेतकऱ्यांना दिला. आवाहन केलं शेतकऱ्यांना, जे चुकीचे कारखाने आहेत त्यांना तुम्ही पैसे ऊस जो आहे तो घालू नका, त्यांचे पैसे देण्याची ऐपत नाही आहे. हे एकदा जर अधिकारिकरित्या सांगण्यात आलं तर शेतकरीसुद्धा विचार करतात. स्थानिक स्तरावरती अनेकदा शेतकऱ्यांना भुलवलं जातं की यावेळेस गाळप होणार नाही ऊसाचा आणि मोठा ऊस शिल्लक राहील, त्याच्यामुळं तुम्ही आमच्या कारखान्याला ऊस घाला. तर दरवर्षी राज्याची एकूण क्रशिंग कॅपॅसिटी किती आहे, गाळप करण्याची क्षमता किती आहे सगळ्या 190 कारखान्यांची मिळून तेही आयुक्तालयानं जाहीर करावं. यावर्षी लागवड झालेली ऊस किती आहे तेही जाहीर करावं, म्हणजे शेतकऱ्यांना याचाही अंदाज येतो की खरंच जी भीती आपल्याला घातली जाते की आपला ऊस नेला जाणार नाही कारखान्याला किंवा गाळप होणार नाही, ऊसाचं प्रमाण जास्त आहे. वैभव, मी तुला थोडंसं अशा करता थांबवलं की असं आहे की साखर आयुक्तांना 2 प्रकारचे अधिकार आहेत. एक तर याच्यातल्या काही गोष्टींचं रेग्युलेशन करण्याचे आणि काही प्रमाणात कारवाईचे. तुला आठवत असेल तर गेल्या वेळेला राजू शेट्टी यांनी जेव्हा मोर्चा नेला होता, तूच रात्री तो मोर्चा कव्हर करायच्या वेळेला होतास आणि त्यावेळेला त्यांनी मागणी केली होती की हे ब्लॅकलिस्टेड कारखाने एकदा जाहीर करा. पण आता साखर आयुक्तांनी फक्त एवढंच केलं की यादी जाहीर केली. तुला असं वाटतं की ज्या पद्धतीचे राजकीय वर्चस्व असलेले हे कारखाने आहेत, जे शेतकरी म्हणजे परंपरेनं घालतायत ऊस एखाद्या कारखान्यात, त्या राजकारणाला सोडून दुसऱ्याच्या कारखान्यात ऊस घालायला झजावतील शेतकरी नुसतं साखर आयुक्तांनी यादी काळी जाहीर केल्यामुळे? मिलिंद, आता हा शेतकऱ्यांचा सदसद विवेक आहे. थेटपणे तुम्हाला पुढारी महत्त्वाचे आहेत की तुमच्या खिशात येणारे पैसे, हा पहिला मुद्दा आहे. तुमचं आर्थिक शहाणपण हे तुमच्याजवळ असायला हवं, हे तरी किमान शेतकऱ्याला कळायला हवं की हे कसं येईल आणि कशाच्या जीवावरती तुम्ही निर्णय घेऊ शकता. दुसरं, ज्या कारवाईच्या संदर्भात तुम्ही विचारलं की साखर आयुक्तांना 2 वेगळे अधिकार आहेत, तर पुन्हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो या कारखान्यांवरती काय कारवाई झाली. या सगळ्या कारखान्यांवर 44 पैकी 40 कारखान्यांची जप्ती, RRCची कारवाई जी आहे ती यापूर्वीच करण्यात आलेली आहे. ते कायद्यानं बंधनकारक आहे. जे कारखाने FRP देऊ शकत नाहीत त्यांच्यावरती जप्तीची कारवाई करावी म्हणून. आता ही जप्तीची कारवाई करण्यात येते, मात्र त्याची प्रक्रिया पुढची प्रचंड किचकट आहे. या कारखान्यांवर जप्ती आणल्यानंतर त्यांच्या मालमत्तेचा लिलाव करावा आणि मग त्यातून शेतकऱ्यांची देणी जी आहेत ती फेडावीत, जी बँकेची देणी आहेत ती फेडावीत असं कायदा सांगतो. ही सगळी प्रक्रिया शेतकऱ्यांपर्यंत पैसे घेऊन जायला अत्यंत अपयशी ठरलेली आहे आत्तापर्यंत. कायदा जरी असला, त्याचा धाक जरी घातला जात असला प्रशासनाकडून दरवर्षी, तरीसुद्धा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा होतो का, तर त्याचं उत्तर अगदी 1-2% हो असं येतं. बाकीच्या 98% जप्तीच्या कारवाया ज्या आहेत त्या पूर्ण होऊ शकत नाहीत. अत्यंत वेळखाऊ किचकट कारवाया आहेत. त्यामुळे सुरुवातीलाच शेतकऱ्यांनी शहाणं व्हावं आणि आपल्याला जिथून पैसे मिळतील तिथून आपला ऊस घालावा. आपल्यासोबत आता विजय जावंदिया जोडले गेलेत, शेतकरी नेते आहेत. तू राहाच आपल्यासोबत. वैभव जावंदिया सर, साखर आयुक्तांनी अखेर धाडस दाखवलंय आणि 44 कारखान्यांची यादीच जाहीर केली की हे ब्लॅकलिस्टेड साखर कारखाने आहेत. नाही, बिलकुल बरोबर आहे हो. माझं मत आहे की हे आजचं नाही आहे. मला तुम्ही सांगा, साखर कारखान्यांच्या निवडणुकीमध्ये एवढे पैसे खासदाराच्या निवडणुकीत खर्च होत नाही, त्याच्यापेक्षा जास्त पैसे खर्च का होतात, कशा करता होतात? आणि हे फक्त या वजनामधलंच नाही आहे, तर साखरेच्या रिकव्हरीमध्ये सुद्धा असाच घोळ होतो. आणि मग त्याच्यानंतर मग ज्या कारखान्यामध्ये अल्कोहोल दारू तयार होते त्या कारखान्यामध्ये नंबर 2चे पैसे जनरेट होतात. तर हे सगळं जे आहे ना, मग यांना साखर सम्राट असं नाव का पडलेलं आहे?
आणि याच्यावर त्याच्याच सिनेमा मुळे. सुद्धा निघालेला आहे की नाही, सिनेमाही काढला होता. पण मला वाटतं हे नवीन असं काही नाहीये. शेतकऱ्यांना लुटणं हे माझ्या मते सगळ्या स्तरावर आहे. सहकारामध्येही आहे आणि खाजगीमध्येही आहे. बर आणि बर म्हणून ही जी हिंमत दाखवलेली आहे त्याचं आपण स्वागतच करायला पाहिजे. आणि आता तर शेतकऱ्यांच्या शेतातच ऊसाचं मोजमाप करून घेऊन जायला पाहिजे आणि ते सहज करता येईल. आता बर. टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप झालेली आहे. हो. ते तरी सुरू करावं. साखर आयुक्तांनी. संचालकांनी बर. आदेश काढायला आपल्यासोबत आता पाशा पटेल जोडले गेलेत. जावंदिया सर, तुम्ही पण राहाच आपल्यासोबत. पाशा भाऊ, अखेर कारखान्यांची यादी जाहीर झाली, पण यादी जाहीर करून शेतकरी ऊस घालायचा थांबेल का? अजिबात नाही. शेतकऱ्यांना ऊस तर घालावंच लागेल. फक्त एक आहे की ह्यांना सरळ करावं लागेल. म्हणजे हे जे साखर कारखानदारांची जी काही यादी आलेली आहे, खर तर मी साखर आयुक्तांचं अभिनंदन करतो. एवढी हिंमत त्यांनी दाखवली. याच्या आधी कोणाशी हिंमत दाखवत नव्हतं. चालतंय काय सगळ्यालाच माहितीये, पण कोण हिंमत दाखवत नव्हतं. आता हिंमत दाखवली, त्याच्याबद्दल आयुक्ताचं अभिनंदन. दुसरी गोष्ट अशी की आता समजा ऊस न घालून काय करायचं, हो घरी का जाळायचं का काय? ऊस तर घालावंच लागते, प्रश्नच नाही. ही व्यवस्था दुरुस्त केली पाहिजे. व्यवस्था दुरुस्त केल्याशिवाय पर्याय नाही. आणि ती व्यवस्था दुरुस्त करायची असेल तर असे आता जे आयुक्तांनी निर्णय केलेले, मला वाटतं शेखर गायकवाडच असतील वाटतं, मला माहित नाही. तर असं शेखर गायकवाड सारखे जे आयुक्त आहेत तसे आता या बाकीच्या सगळ्या, जसं टी.एन. शेषननी निवडणूक यंत्रणेमध्ये जे धाक तयार केलं. पण पाशा भाऊ, तुम्ही त्यांची तुलना शेषनची केली तर चांगली गोष्ट आहे, पण मी आता तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो, कारण तुम्ही अजून यादी वाचली नसेल आणि जावंदिया सर आपल्यासोबत आहेत तुमचे मित्र. या यादीमध्ये पंकजा मुंडेंचा साखर कारखाना आहे, सुभाष देशमुखांचा आहे, हर्षवर्धन पाटलांचा आहे, समाधान आवताडेंचा आहे, भालकेंचा आहे, विजयसिंह मोहिते पाटलांचा आहे. आता काय म्हणणं आहे तुमचं? मी काय म्हणतो ऐकून घ्या. प्रश्न आहे की शेतकऱ्याला न्याय मिळण्याचा. त्याच्यामध्ये आम्ही आयुष्य कशासाठी घालवले, आपला बाप जरी आडवा आलं तर त्याला तिचे गय करायचे नाही. प्रश्न असा आहे की ह्यांची नावं, कोणाची 2-3 नावं आले म्हणून या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पाहिजे का? असं अजिबात नाही. शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्याला जे न्याय देणार नाही त्याला शिक्षा व्हायला पाहिजे, असं माझं मत आहे. बर, पाशा भाऊ, तुमच्या भूमिकेचं जावंदिया सर अधिक स्वागत करतील. जावंदिया सर. बिलकुल. पाशा जे बोलतोय म्हणून म्हणतो की पाशानी एक गोष्ट मान्य करावी की आता शेतातनं वजन करूनच ऊस घेऊन गेलं पाहिजे आणि तिथेच त्याला पावती देण्याची व्यवस्था झाली पाहिजे, तरच त्याला आळा बसू शकतो. आणि शेतात ऊसाचं वजन करणं आता काहीही कठीण नाही. आता तशा पद्धतीची तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याला तोच एक उपाय आहे. तुम्ही तुमच्या कारखान्यात नेऊन जेवण करता. आणि पाशा बरोबर बोलला, शेतकरी काय करणार ऊसाचा, त्याची मजबुरी असते. तो ऊसाच्या पेमेंट करता गहाण असतो. आम्ही शेतकरी संघटनेच्या मंचावरनं सांगायचो की हा त्या पेमेंट करता सुद्धा गहाण असतो, कारण याची पोरगी आली असते, बाळणपणाला पैशाची गरज असते. तो तिथे जाऊन म्हणतो मग कसे करून मला एक तरी उचल द्या थोडीशी, माझं आत्ताचं काम होईल. त्याच्याकरता तो कधीच ओरडत नाही. आणि ही शेतकऱ्याची मजबुरी आहे शेतमाल विकताना सगळीकडे. आणि त्याच्यामुळे ही कोंडी जर सोडवायची असेल तर त्याला शेतावर माप देणं, मोजून घेणं हे व्हायला पाहिजे. तेव्हाच ऊस कारखान्यातला भ्रष्टाचार थांबू शकेल. पण जावंदिया सर, तुम्ही आणि पाशा भाऊ दोघे एवढे तज्ज्ञ आहात या विषयातले, म्हणून एक थोडासा छोटा प्रश्न विचारतो. साखर आयुक्तांचं खरंच अभिनंदन आहे की त्यांनी यादी जाहीर केली सरसकटपणे, ज्यांनी पैसे थकवलेले आहेत 2-2, 2.5 वर्ष त्या साखर कारखान्यांची. पण याच्यात आता थोडं पुढे गेलं पाहिजे, जसं जावंदिया सर म्हणतात, ते वजन झालं पाहिजे शेतातच पाशा भाऊ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो भाव आहे त्याच्या 80% ही उचल दिली पाहिजे शेतकऱ्याला. बरोबर आहे. आधी पाशा भाऊ आणि मग जावंदिया सर. वजनाचा विषय जो विजय जावंदियांनी जो केलेला आहे ना विजय भाऊनी, तर ते बरोबर आहे की वजन हा शेतकऱ्याच्या समोर झाला पाहिजे, शेतकऱ्याच्या शेतात झाला पाहिजे, याच्याबद्दल अजिबात दुमत नाही. तर मग त्याच्यातले बरेच घोटाळे कमी होतील, मान्यच आहे ते 100%. आणि दुसरी गोष्ट अशी आहे बरं का की हे जे आहे काम ऊसाच्या म्हणजे 3 टप्पे न करता एकाच टप्प्यामध्ये पैसे मिळायला पाहिजे, याबद्दल सुद्धा दुमत असायचं काही कारण नाही. का तर शेतकऱ्याने माल विकून 3 हप्त्याची वाट बघत बसतं, कसं शक्य आहे त्याला?
आता जर समजा कारखान्याचे जर काही प्रश्न असतील तर सरकारने ते प्रश्न समजून घ्यावे की बाबा याच्यातून काय करायला. जसं आता पहिल्यांदा देशामध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारने पहिल्यांदा एक निर्णय केला की पहिलं ऊसाचीच किंमत ठरायची, साखरेची किंमत ठरत नव्हती. आता ती साखरेची किंमत सुद्धा आता पहिल्यांदा केंद्र सरकारने ठरवलेली आहे. आता जर समजा साखर कारखानदारांचं जर ऑब्जेक्शन असेल की अजून याच्यामध्ये थोडी बहुत काही वाढ व्हायला पाहिजे तर त्याच्यावर सुद्धा गंभीरपणे विचार होणं गरजेचं आहे. का आता म्हणजे एकदा त्यांना त्यांचे पैसे जेवढे तेवढे पैसे त्यांना जर मिळाले तर शेतकऱ्यांना ते आपोआप अधिक मिळतील असं सोपं मला जाईल. वाटतं. बरोबर अधिक सोपं जाईल. अगदी थोडक्यात जावंदिया सर. नाही, पाशा जे म्हणतोय ना की मला म्हणजे मोदींनी केलं, यांनी केलं, आणि त्याच्यापेक्षा बघा साखर विकायला कारखान्यांवर बंधन असायचं की याच्या कमी किमतीत तुम्ही साखर विकू शकत नाही. आणि साखरेवर आजही तसं रिस्ट्रिक्शन आहे. प्रत्येक कारखाना काही स्वतंत्र नाही आहे साखर विकण्याकरता, त्याला एक कोटा जाहीर होतो. म्हणून सरकारचं इंटरव्हेन्शन आहे. फ्री मार्केट कुठे आहे तिथे हो. पाशा त्याच्याबद्दल कधीच बोलत नाही. ते जाऊ द्या. माझं काय म्हणणं आहे, याच्यासोबत रिकव्हरी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि आता तर इथेनॉल मध्ये अजून पुष्कळशा गोष्टी होऊ शकतात. त्याच्यामध्ये एकही कारखाने सांगत नाही की इथेनॉल केल्यामुळे ऊस उत्पादकांना किती जास्त भाव दिला जाऊ शकतो. बरोबर. एकही कारखाना सांगत नाही. म्हणजे साखर आयुक्तांनी आता जे एक पाऊल पुढे टाकलंय कारवाईच्या बडग्याचं, त्यात आणखीन 2-4 पावलं पुढे टाकण्याची आपल्याला दोघांनाही अपेक्षा आहे आणि ती स्वागतार्ह गोष्ट आहे असं झालं तर. जावंदिया सर आणि पाशाभाऊ, तुम्ही दोघांनी वेळ दिलात आणि सविस्तरपणे बोललात, याबद्दल धन्यवाद. त्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे थकवणाऱ्या कारखान्यांची थेट ब्लॅकलिस्टेड यादी. एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. आणि आता पाहूयात 3 अशा महत्त्वाच्या बातम्या ज्या तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. टॉप 3 न्यूज. खामगाव गेरू माटरगावमधील ज्ञानगंगा धरणाचा 100% जलसंचय पूर्ण झाला आहे. म्हणजे हे धरण 100% भरलं आहे. खामगाव नांदुरा शहरांची पिण्याच्या पाण्याची समस्या त्यामुळे पूर्णतः मिटली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी सुद्धा सुरुवातीपासूनच बुलढाणा जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावली होती. त्यामुळे ज्ञानगंगा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी आहे. खामगाव औद्योगिक क्षेत्राला पाणी पुरवठा करणारं तसंच कालव्याच्या माध्यमातून सिंचनासाठी उपलब्ध करून देणारं ज्ञानगंगा हे मध्यम प्रकल्पाच्या धरण साखळीत येतं. काल रात्री उशिरा ठाण्यातल्या घोडबंद रोडवर ठाण्याच्या दिशेनं येत असलेल्या एका ऑइल टँकर चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला आणि भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात रस्त्यावर प्रचंड प्रमाणात तेल सापडल्यानं तसंच खड्ड्यांमुळे आधीच त्रस्त झालेल्या वाहन चालकांचे हाल झाले. कारण अद्यापही पहाटेपासूनची वाहन कोंडी सुटलेली नाही. काही ठिकाणी रस्त्यावर माती टाकून हे खड्डे तात्पुरते स्वरूपात बुजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यातच हा टँकरही तिकडे कलंडला. त्यामुळे प्रचंड अशी वाहतूक कोंडी याही क्षणाला ठाणेकर अनुभवत आहेत. 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. बैलगाड्या शर्यतीला बंदी असतानाही कोल्हापूर जिल्ह्यातल्या धामणी खोऱ्यामध्ये चिखलगुट्टा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. शेतीचं काम आटोपल्यानंतर शेतकऱ्यांना विरंगुळा म्हणून या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. मशागतीची कामं संपल्यानंतर बैल बसून असतात, ते शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहावेत म्हणून या स्पर्धा आयोजित केल्या जातात. कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागात सर्रासपणे अशा प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. डोंगराळ भागात या स्पर्धा होत असल्यानं प्रशासनाची नजर चुकवून काही वेळेला या स्पर्धांचं आयोजन केलं जातं. आणि आता एक अतिशय महत्त्वाची माहिती. सॅनिटायझर अनेकदा वापरला तर त्यामुळे हानी होते का? हाताची सालं जातात का? किंवा नेमका काय आरोग्याला अपाय होतो? किंवा लस तुमच्या DNA मध्ये बदल करते का? अशा प्रकारचे अनेक प्रश्न तुमच्या मनात येत असतील आणि याची उत्तरं मिळणार कुठे? तर याची उत्तरं देण्याचं एक हक्काचं आणि विश्वासाचं ठिकाण आम्ही घेऊन आलो. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा संयुक्त उपक्रम संजीवनी शॉर्ट ऑफ लाईफ या माध्यमातून देशभरात लसीकरणाच्या बद्दल जनजागृती केल्यानंतर आम्ही एक व्हॉट्सॲप हेल्पलाईन नंबर घेऊन आलो आहे. तेव्हा पटकन मोबाईल नंबर टाईप करा 7977773753. नंबर नीट ऐका
797777393753 या क्रमांकावर तुम्ही व्हॉट्सअपला एक मेसेज पाठवा आणि तुमच्या मनातल्या कोणत्याही प्रश्नाचं विश्वासार्ह उत्तर मिळवा. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.